तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार शितोळे आणि तुम्ही पाहताय ओंकार ॲग्रो फार्म हा यूट्यूब चॅनल. तर आज आपल्या पिल्लांचा 14वा दिवस आहे आणि आज आपण त्यांना गंभीरचं वॅक्सिन करणार आहे. तर 8 तारखेला एक आपण वॅक्सिन केलं होतं लासुडाचं आणि आत्ता एक गंभीरचं वॅक्सिन करतोय. आज 15 तारीख आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तरी आता आपली गंभीरचं वॅक्सिन आहे. आता ही आपली गंभीरचं वॅक्सिन असं टॅबलेट टाईप येतं. त्याच्यामध्ये टॅबलेट असते त्या बॉटलमध्ये. जरी टॅबलेट नसून पावडर जर असेल तरी एक्सपायर झालेली असती. तर अशी वॅक्सिन आणायची नाही आपण. आणि आणताना पण मेडिकलमधनं आपण बर्फामध्ये आणायची. आणि हे डायल्यूट वॉटर आहे. तर याचं काय नसतं, हे बर्फामध्ये नाही ठेवलं तरी चालतं, पण आपली वॅक्सिन ही बर्फामध्येच ठेवायची आणि मग आणायची. तर आता हे आपण आज 14वा दिवस आहे. तर आज आपण वॅक्सिन करणार आहे गंभीरचं. आणि ही वॅक्सिन आपण आता पाण्यामधून करणार आहे. पहिलं ते 7व्या दिवसाचं होतं ते आपण केलं होतं डोळ्यामधून, पण गंभीरचं वॅक्सिन हे पाण्यातून करायचं असतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पिल्लांचं पाणी संपलेलं 1 तास झालं. आपण काही त्यांना अजून पाणी ठेवलेलं नाही, कारण की आता वॅक्सिन करायच्या आधी 1 तास आधी आपण त्यांना पाणी ठेवत नाही. 1 ते 2 तास. म्हणजे काय होतं की त्यांना ताण लागलेली असते आणि मग वॅक्सिन आपण पाण्यामध्ये टाकलं की ते पटकन पिऊन घेतात. तरी लवकरात लवकर पिणं गरजेचं आहे, कारण की लय वेळ पण पाण्यामध्ये वॅक्सिन राहिलं तर त्याच्या टेम्परेचरमुळे वॅक्सिन खराब होऊ शकतं. त्याच्यामुळं पाणी पण आहे ना, शक्यतो लय कोमट नाही ठेवायचं आणि लय थंड पण नाही ठेवायचं, मीडियम पाणी ठेवायचं. आणि मग त्यांच्यामध्ये वॅक्सिन आपण टाकून द्यायचं. तर बघू शकता ही आहेत आपली आज 14 दिवसाची पिल्लं. तर अशी क्वालिटी झालेली आहे आज आपल्या 14व्या दिवशी पिल्लांची. एकदम ॲक्टिव्ह पिल्ले आहेत. तरी आपली 1000 पिल्लांची बॅच ते आज 15 दिवसाची, म्हणजे आज 14 दिवसाची झाली, उद्या 15 दिवसाची होतील. जर कुणाला पाहिजे असतील प्युअर गावरांची पिल्लं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बुकिंगनुसार दिली जातील. वॅक्सिन घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे जास्त पाणी काही आपण घ्यायचं नाही. त्याच्यासाठी 1000 पिल्लांना एक 5-6 लिटर किंवा 3-4 लिटर पाणी एका टायमाला, म्हणजे एका वेळेस संपणं असं घ्यायचं पाणी. त्याच्यामुळं काय होतं की पटकन वॅक्सिन संपतं आपलं आणि वायाला पण जात नाही वॅक्सिन. त्याच्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये वॅक्सिन द्यायचं.